जसा उन्हाचा तडाखा वाढत आहे तसा लोकसभेच्या रणधुमाळीही वाढत आहे। अशामध्ये उन्हाचं तापमान इतकं आहे की लोकांना बंद पडके का असना पण त्या जिजामाता उद्यानाचा सहारा घेऊन एक विश्रांती करायला उन्हामध्ये विश्रांती करावी लागत आहे। आता ह्या नागरिकाकडून आपण जाणून घेऊया, हे जे नागरिक आहेत ते उन्हाचा तडाखा इतका आहे की घरामध्ये बसू शकत नाहीत। हे नागरिक सध्या घरातून डबा जेवणाचा डबा सहित या उद्यानामध्ये जे झाड आहेत त्या झाडाचा आसरा घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत। यांच्याकडून आपण जाणून घेऊया की धाराशिवचा खासदार कसा असावा। आमचा खासदार असा असावा की एकदम चांगला, जरी आमची व्यवस्था करावं, समजा व्यवस्था करावं। बगीच्यामध्ये येताव, बगीच्याची व्यवस्था नाही आम्हाला मान्य आहे, पण तरी सध्या आम्ही येताव, जेवण बिवण करतो, घरून आणतो, जेवण बिवण करतो, वाटलंच तर शिवभोजन आणून जेवण करतो आम्ही, पण इथं करतो व्यवस्थित करतो। वाटलंच त्यांनी काय करावं, एखादं नळ बिळ पाणी चालू केलं पाहिजे। कसं आहे, आमची बगीचा भरपूर चांगली आहे, हिला मानधन येत असेल ती आम्हाला माहीत नाही। आम्ही नागरिक आहोत, साधारण आम्हाला माणसं म्हणायचं थोडक्यात कामगार हो का। बगीच्यात डबा आणताव, डबा खाताव, झोपतो, आराम करतो, पण लोक इथे काम करत जाते, पण काय सुधारणा आहे हे आम्हाला वाटतं। अहो, ही बगीचाची जागा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुणाला कुठं नाही, एवढी जागा आहे आपल्याला, तुम्ही सुधारणा करा बस। त्या वाटलं तुम्ही नगर परिषदेचं का असेल ती गिराकाकडून वसूल करा बरं का, पण कसं आहे व्यवस्थित करा। आणि अवघडं सांगतो, समजा चांगला आहे। सध्या ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाताई पाटील यांची पारंपरिक लढाई आहे। दोन्हीतून सरस उमेदवार कोण असेल का या व्यतिरिक्त तिसराच उमेदवार यायला पाहिजे? तिसरा तर उमेदवार येत नाही, पण ओमराजे येईन। कशामुळे काय कशामुळे येईल? ही काय बागेची सगळी व्यवस्था ती केलेली आहे, त्यांनी नळ बसवलेले आहेत, सगळी सोय केली आहे, म्हणून येते त्यांनी। मामा, तुम्ही तुमचं नाव सांगा, गाव सांगा आणि गाव काय इथलंच आहे। हां, कोण असावं धाराशिवचा खासदार? ओमराजे। कशामुळं? काय की ओमराजे आहे, शांत माणूस आहे, आणि पक्ष वर BJP सरकार आहे, म्हणून त्याच्यामुळं आम्ही ओमराजालाच मतदान करणार। अर्चनाताई पाटील चालणार नाहीत? नाही, पण ती जर दुसऱ्या BJP मध्ये नसत्या तर आम्ही ओमराजालाच त्यांना मतदान नाही करणार, ओमराजाला मतदान करणार। आपण पाहिलं की प्रत्येकाच्या नागरिकाची एकच मागणी आहे की ओमराजे हा सर्वसामान्य खासदार म्हणून ओळखला जातो, आणि अर्चनाताई पाटील या भाजपमध्ये नसतात तर आम्ही त्यांनाही मतदान केलं असतं, असं नागरिकांचं म्हणणं आहे। आपण आणखी विचारूया, काय म्हणणार कोण असावा खासदार? ओमराजे। कशामुळं? ओमराजे चांगले माणूस आहेत म्हणून ओमराजे निवडून। काय काय करणार ओमराजेचं? ओमराजे कामं केले जरा गरिबासाठी, नंतर ओमराजे येणार निवडून। फोन उचलतंय ओमराजे, काय गरीबाचा फोन उचलतंय। बरं, आता त्याची सत्ता नव्हती, त्याचं काम काय नाही, काय त्याच्या आडफाट्यामुळं काम काय त्याच्या झाले नाहीत, तर ते काय कधी आता आपल्यासारख्या माणसाने ओमराजाला फोन लावा, लगेच 2 मिनिटात फोन उचलतंय। ओमराजेच येणार निवडून इथं। कोण येईल निवडून? ओमराजे। कशामुळं? का की म्हणलं तर सार्वजनिक आहे, सर्व सार्वजनिक काम करतात, अजून असं काय भेदभाव नाही कुणाला पण। हे बघा, भगवा गमजा त्यांचंच आहे, आपण शिवसैनिकच आहे, शिवसैनिकच राहणार आपण आहे ते आहे। ओमराजे साहेबांचं काय हे नाही। आपण पाहिलं की मामा या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लागली आहे, खासदारकीची निवडणूक लागली आहे, कोण खासदार होईल? ओमराजेच येईल। कशामुळे ओमराजे येईल? त्यांनी कामं केलेले आहेत याच्यामुळं, तेवढंच बोलायला ते। कोण येईल खासदार? ओमदादा। कशामुळं? कामं चांगले केलीत, काय कामं केली? नळ रस्ता ती संडासची लाईन बिन। एकंदरीत पाहिलं की जे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते उन्हाचा उघाड्यातून संरक्षण व्हावं यासाठी ह्या उद्यानामध्ये बसले आहेत, आणि सर्वसामान्य सर्वांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या। एकच म्हणणं आहे की ओमराजे निंबाळकर। आता पाहूयात, आखाडा लांब नाही आहे, कोण निवडणूक येईल, कोण पडेल, कोण जिंकेल तो तरी येणारा काळच ठरवेल। अमजद सय्यद, लोकमत न्यूज, धाराशिव।